तुम्ही वेगवेगळ्या पार्लरबद्दल अनेक वेळा ऐकलं असेल. त्या पार्लरचा अनुभव देखील घेतला असेल. मात्र जनावरांच्या ब्युटी पार्लरबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? किंवा अशा पार्लरला भेट दिली आहे? आता आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत साताऱ्यातल्या पाटणमधल्या जनावरांच्या ब्युटी पार्लरमध्ये, ज्याची निर्मिती जनावरांच्या देखभालीबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देखील करण्यात आली आहे. बघूया. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मान्याची वाडीचा हा ग्रामस्थ त्याच्या म्हशीला ब्युटी पार्लरमध्ये घेऊन आलाय. होय, हे आहे महाराष्ट्रातलं जनावरांचं पहिलं ब्युटी पार्लर. आता हे जनावरांचं ब्युटी पार्लर नेमकं आहे तरी काय? ही आयडिया नेमकी कुणाच्या डोक्यात आली? त्याचा नेमका जनावरांना आणि गावाला काय फायदा होणार आहे? आता हे जनावरांचं ब्युटी पार्लर नेमकं आहे तरी काय? ही आयडिया नेमकी कुणाच्या डोक्यात आली? त्याचा नेमका जनावरांना आणि गावाला काय फायदा होणार आहे? अशा अनेक प्रश्नांनी तुमच्या डोक्यात गर्दी केली असेलच. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये पाळीव जनावरांसाठी एक ब्युटी पार्लरची संकल्पना या गावामध्ये सुरू करण्यात आली आहे. मी सध्या पाटण तालुक्यातली मण्याच्या वाडी या गावामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जनावरांच्यासाठी एक ब्युटी पार्लर म्हणजे स्नानगृहाची एक वेगळा प्रभावी असा उपक्रम राबवण्यात आला आहे. गावातील पाळीव प्राण्यांसाठी अत्याधुनिक स्नानगृह उभारून नदीत आणि ओढ्याला होणारे जे प्रदूषण आहे ते रोखण्यासाठीचा हा उपक्रम या ठिकाणी पहिल्यांदा सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ब्युटी पार्लरमध्ये जर पाहायला गेलं तर शॉवर, स्वच्छता आणि पाण्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन असेल, सांडपाण्याचं व्यवस्थापन असेल, यांसारख्या अनेक गोष्टी या ठिकाणी गावातल्या लोकवर्गणीतून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे आंघोळीनंतर या प्राण्यांच्या निघणारं जे पाणी आहे ते वाया न जाता यावर प्रक्रिया देखील केली जाते आणि एकंदरीत या प्रक्रियेच्या माध्यमातून परसबागेला या जे पाणी आहे ते जाताना आपल्याला पाहायला मिळते. गावाच्या बाजूने ओढा वाहत असतो, नदी वाहत असते. जनावरं शेतकरी सोडतो आणि त्या पाण्यावरती, नदीवरती आणि ओढ्यावरती नेतो. आणि हे करत असताना त्या माध्यमातून जे प्रदूषण होतं ते प्रदूषण रोखणार कोण? आणि म्हणून आम्ही हा एक प्रयोग केला की गावातली जनावरं कुठेही ओढ्यावरती, नदीवरती, वाहत्या पाण्यावरती न्यायची नाही धुवायला आणि त्याचे केस कर्तनालय असेल किंवा केस काढायचं असतील तर हे सर्व एकाच ठिकाणी झालं पाहिजे. प्रदूषण रोखण्याबरोबरच ग्रामस्थांची जनावरांप्रती असलेली आत्मीयता सुद्धा या ब्युटी पार्लरने अधोरेखित केली आहे. आदर्श आपण म्हणतो ना, जेव्हा आपण माणसांची काळजी घेतो त्यापेक्षाही जनावरांची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण शेतकऱ्याची उपजीविका ही जनावरांवरच अवलंबून असते. आणि ह्या दिवसात, गरमीच्या दिवसात, उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची भरपूर कमतरता सगळीकडे असते आणि जनावरांना आजार वगैरे म्हणजे लाळ येणे असे प्रकार होतात. आणि ह्या माध्यमातून इतकं सुंदर असा उपक्रम राबवला आहे हा. याच्यातून शेतकऱ्याचा तर फायदा होणार, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा, तसंच जनावरांची निगा अतिशय उत्तम प्रकारे होणार. मान्याची वाडी हे गाव नेहमीच अशा उपक्रमांसाठी ओळखलं जातं. म्हणूनच या गावानं 1-2 नव्हे तर 82 पुरस्कार पटकावलेत. जनावरांचं ब्युटी पार्लर या संकल्पनेनं देखील ग्रामपंचायतीच्या कारभार करण्याच्या अभिनव पद्धतीचं सौंदर्य वाढवलंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. वैभव बोडके, एबीपी माझा, पाटण, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.